गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल AK व्लॉग्स. आणि आज आपण एक नवीन ब्लॉग शूट करतोय. एक आपल्यासोबत रायडर आहेत आपले सुशील आणि एक विकास. आणि आपल्या दोन बाईक आहेत, एक सुशीलची बाईक आहे आणि एक ही आपली बाईक आहे. आणि ही बाईक यासाठी आणली की आपण याच्यामध्ये सिनेमॅटिक शूट करणार आहेत R15 वरती. त्यामुळे एक बाईक सोबत आणलेली आपण आणि आपली ब्लॉग्स आजपासून पूर्ण एकदम मराठीमध्येच राहणार आहे. तर चला इथून आपण आपला ब्लॉग शूट करू. आणि आज पहिला ब्लॉग आहे त्यामुळे काय एवढा परफेक्ट जमणार नाही. तर भाई आम्ही आधी आहे ना एकदम फोनचा कॅमेरा लावला होता व्हाईट अँगलमध्ये, पण त्याच्यामध्ये काय आम्हाला जमलं नाही. ते पूर्ण वाईस वगैरे सगळं टोटल म्हणजे कामातून चाललं गेलं होतं. त्यामुळं आता ही घेते त्याच्यामध्ये एकदम पुरं बेकार होऊन गेला आमचा सीन. त्यामुळं आता हे आपला GoPro लावला आहे. आणि याच्यामध्ये विषय असा आहे की आमचा माईक तुटलेला आहे. त्यामुळं वाईस एवढी पण क्लिअर येणार नाही, पण त्याच्यापेक्षा तरी जरा चांगली क्लिअर येईल. त्यामुळं आता आम्ही GoPro लावलेलं आहे सॉरी. आणि आता आपण चाललो आहे एकदम परफेक्ट अशा राईडवरती. खूप दिवसानंतर मी 3 वर्ष अगोदर एक ब्लॉग बनवला होता आपल्या फोनमध्ये एकदम सिम्पल, पण तो पण नाही म्हणता होता जरा म्हणजे चांगला चालला होता. त्याच्यानंतर काहीच बनवलं नाही. त्यामुळं आता आज निघलेलं आहे. पहिला ब्लॉग आहे आपला. असा काही विषय नाही की आपण एकदम परफेक्ट ब्लॉगर आहे. पहिला ब्लॉग म्हणणार काय एवढा परफेक्ट जमणार नाही भाई, जसा जमल तसा जमल. आणि ब्लॉग बनवण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी एकदम मॅटर करतात. फर्स्ट क्रिएटिव्हिटी आणि ग्रेटर, असे 3 गोष्टी आपल्याला लागतात. काहीतरी कंटेंट वगैरे पाहिजे आपल्याकडे घेऊन, तेव्हाच आपण एक चांगला ब्लॉग समजा शूट करू शकतो. पण आपल्याकडे भाई काही कंटेंट नाही आहे सध्या आणि काही क्रिएटिव्हिटी आहे. बस एक काही आपली बाईक आहे, बस याच्यावरती आपण सध्या चालू आहे. चालतो आपण याच्यावरतीच, कारण की आम्ही आधी तुम्ही जो व्हिडिओ बघितला माझा इंट्रोमधला, कारण की आम्ही दुसऱ्या ठिकाणी शूट केला होता. आणि त्याच्यानंतर आता आम्ही या ठिकाणी शूट करतोय. म्हणजे विषय असा झालेला आहे की आम्ही त्यावेळेस मोबाईल लावला होता आणि फोनमध्ये आपल्याला एवढं शूट झालेलं नव्हतं एकदम ओकेमध्ये. त्यामुळं आता आम्ही परत ते दुसरं लावलेलं आहे. आणि हे आता नवीन आहे. हेल्मेट वगैरे याच्यामुळं काय ब्रेकर वगैरे काही दिसत नाही आहे. हे आमचं आज ब्लॉग काढण्याचा विषय असा आहे की फक्त आपली वॉईस कशी येते आणि कॅमेराचं अँगल समजा आपलं कसं आहे, बस तेवढंच बघण्यासाठी आपण आलेलो आहे सध्या. तर आपण समोरचे ब्लॉग पण काढू शकतो आहे की नाही. हां, बस दुसरं काही विषय नाही. आणि थोडीफार आपण सिनेमॅटिक पण काढणार आहे आज. त्यासाठीच एक दुसरी बाईक आपण आणलेली आहे, जे की तुम्हाला दाखवणार नाही बघा. एक सध्या एक बाईक आणलेली आहे आणि हे आपलं सिनेमॅटिक एडिटर आहे. आपला एकदम एडिटर होईल, मस्त एडिटिंग करतो. त्याच्या हाताने आपण थोडीफार एडिट करून घ्यायची. बाकी एक आमचे सुशील आहे, जे तुम्हाला सावलीमध्ये येतच असेल सध्या पाठीमागं बसलेले. काय म्हणतो सुशील? कोणता फायदा नाही बाईक. बस आपली 30-40 अशा लिमिटमध्ये चालू द्यायची बाईक. एकदम मस्त व्ह्यू वगैरे माझं एकदम एन्जॉय करत सुद्धामध्ये चालू द्यायचं. लगेच घेतले ते भाई काय चालू आहे काय नाही. मला फक्त सोबत आणलेलं एक सिनेमॅटिक शूट करायचं आहे, बस तेवढं माहिती आहे. चालू आम्हाला या ठिकाणी आता काहीतरी क्रिएट करायचं आहे. कारण की इथून काय आम्ही दुसरीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळं भजी इथं आहे, तिथूनच आपल्याला काहीतरी आता क्रिएट करायचं आहे, समजून घ्या. त्यामुळं आता हे आजपासून थोडंफार ब्लॉग वगैरे आम्ही शूट करतो आहे. त्याच्यामध्ये आम्हाला मजा येते. दुसरं काय भाऊन एकलं थोडं आपण माझं काय केलेलं एक दिवसाला मला इकडे असं लग्न दिसतं. बाकी काय लेटमध्ये मजा येते भाई. R15मध्ये एक नंबरली असं समुद्र रोड दिसतो. इकडे आपला पंप आहे, ते आपल्या कामाचं नाही, ते दुसऱ्यांच्या कामाचं आहे, जे हवेने चालतात ते. आणि इथून आपण आता थोड्या वेळामध्ये समजा आपण समोर चाललो आहे, त्याच्यानंतर आलो तर थोडीफार सिनेमॅटिक शूट करणार आपण या स्पॉटवरती. कारण की हे जे लोकेशन इथं बेस्ट दिसते आमच्या घराजवळचं. त्यामुळे या ठिकाणी आपण एक
आपली लीडर कुठं राहिले काय माहिती, आहे का मागाची आपली लीडर. इकडून घालतो इकडून चालायचं का इकडून चालायचं रोडनंच का. तर आमच्या मार्केटमध्ये जाण्यासाठी एक आमचे लीडर वेळ लवकर जाऊन लवकर यायचं आहे, कारण की आपल्या बरोबर शूट करायचे म्हणजे त्याला एकदम टाईम होणार आहे आणि वेळ झाला की ते चांगलं काही शूट वगैरे येणार नाही. म्हणजे एकदम असं या पडतच्या उन्हामध्ये आम्ही ब्लॉगिंग करायला निघलो समजा की या उन्हामध्ये चांगलं शूट येत नाही. त्यामुळं आम्हाला लवकर जाऊन लवकर यायचं आहे, म्हणजे इव्हनिंगमध्ये तरी एकदम ओके मग चालतं. कॅमेरा चालून रे बाबा ह्यो, कॅमेरा चालू झाला आपला. एक गोष्ट तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल की माझं तुम्हाला वाईटचं सगळं एकदम ओकेमध्ये येणार नाही, कारण की वाईटचा आमचा विषय झालेला आहे. आपल्याला वायर ओके करायला गेलो तुम्हाला वायरला बघा असा करून असा हातामध्ये आलेला आहे. आमच्या घरचे थोडं एकदम फार वेगळे त्याला एकदम राग वगैरे आला की ते म्हणजे मग जेव्हा ब्लॉग चालू केला त्यावेळेस व्हायचं हे लावलं होतं का, लावलं होतं का. म्हणजे आता मी समजा ओपन करेल तर चांगलं चिन्ह अजून उलट चांगलं येईल ना म्हणजे अजून. आजी लगे हायवे करून पाहिजे नाही. आजी आजीच्या तालामध्ये आहे सुरती. आता आपण आलो आहे बाई एकदम मेन हायवेवरती. आमच्या एडिटरला काही समजणार नाही, एकदम त्याच्यात फॉर्मच चालले आहे. काय एडिटर आता समोरून ऊन येते म्हटलं आता माहीत नाही कॅमेरामध्ये कसं दिसतंय. हे सगळं आता आम्ही एडिट करताना बघू कसं दिसतंय कसं नाही. आत्ता आपण त्या रोडनं आलो ना त्या रोडवरती कोणीच राहत नाही, म्हणजे पूर्ण एकदम सुनसान रोड येतो. म्हणून त्या ठिकाणी आम्ही सिनेमॅटिक शूट करायचा प्लॅन केलेला आहे. आता हे आम्ही सध्या म्हणजे हायवेवरती आलो, इकडे बघू गाड्या पूर्ण अशी ब्रेकर आले जातात ब्रेकर. दीदी 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 ज्यूस कुठं भेटेल रे भाऊ आपल्याला. ज्यूस 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 थंड मिंड घेऊन जर ऊसाचा रस.
जो भेटला तो आपण इथं रस घेणार आहे आणि त्याच्यानंतर परत निघू आपल्या राईडवरती. तोपर्यंत बनवून राहा व्हिडिओमध्ये. तो गाईज आपली सुशील भाऊ गेले थोडंफार काहीतरी सामान घ्यायला आपली गाडी घेऊन. त्यामुळं आता आपण इथं सध्या एकटंच निघायचं आहे आपल्याला. समोर आपल्या भेटी होणार रस बघितलं तर इथून गाडी निघली पाहिजे. सामान घ्यायला एकदम रावत असा पीक आहे भाई आपल्या आरवण. आपण याच ठिकाणी थांबणार आहे. या ठिकाणी आपले दोघं येतील. त्याच्यानंतर आपण परत राईड चालू करू. तर या पद्धतीने आपली बाईक आहे. सो ही आपली R1. इथं आपलं सुशील भाऊचं नाव दिसतं तुम्हाला बघा, सुशील द रायडर. आणि समोर लिहिलं आहे आपलं सरदार. या पद्धतीने थोडंफार आपलं काहीतरी लुक होतो बाईकचा. एकदम रावत अशी बाईक आहे. R1 V3 का 4 माहीत नाही. तर आपण सध्या या ठिकाणी थांबलेलो आहे कारण की सुशील आणि विकास गेलेले आहे काहीतरी बाजारामध्ये सामान घ्यायला. घरचं सामान थोडं. ही आपली बाईक आहे तुम्ही बघू. या ठिकाणी आपण सध्या बाईकला उभी केलेली आहे. एकदम रावत असा लुक आहे. आज आमची फर्स्ट राईड होती आणि त्यामुळं काही हे आम्हाला एवढं काही सेट करता आलं नाही. बस त्यामुळं दुसरं काहीच नाही. बाकी हेल्मेट आपलं माउंट वगैरे आपल्या बॅगमध्ये ठेवलेले आहेत. तर आपल्याला सध्या याचं अँगल एकदम ओकेमध्ये सेट करता नाही आलेलं आहे. त्यामुळं थोडं तुम्हाला व्हिडिओ बघण्यामध्ये थोडीफार काहीतरी प्रॉब्लेम होईल. बट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते प्रॉब्लेम एकदम सॉल्व करून टाकू. काही अँगल सेटच करू त्याचा. त्यावेळेसच आम्ही ब्लॉग करणार आहे. तसं काही आम्ही सध्या ब्लॉग करणार नाही कारण की आज पहिलाच ब्लॉग असल्यामुळे आम्हाला काही सगळं काही समजा कळलं नाही. बट काही दिवसांना आम्ही एकदम सेट करू त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला कळलं बाई काय विषय काय नाही. आणि झाली लालपरी. लोक बघत राहतील बाई की 4 लोक काय म्हणतील काय नाही. त्याशी आपल्याला सध्या काहीच घेणं राहिलं नाही. तर भाई आपले मित्र लोक आलेले घरगुती सामान घेऊन. काय आणलं भाई सुशील आपल्या भाऊकडे बिझनेस शिकले मोठा. त्याच्याकडे जरा 10-12 म्हशी आहेत आणि त्याच्यावरती आपली R1 बाई उभी आहे.
हे नाही इंग्लिशमध्ये, सध्या इंग्लिशमध्ये नाही. तर आता इथून कंटिन्यू करू. सध्या आता इथून आपल्याला घरी जायचं आहे आणि घरून आल्यानंतर आपल्याला सिनेमॅटिक शूट करायचे. सध्या आता असा विषय झाला आहे, आमचा जो प्लॅनिंग होता तो पूर्ण गडबड झालेला आहे का आमचा. चला राईट. ओके भाऊंवर राईट गेले. हे असं आहे बाई, याच्यामुळं आमची रोजची रोज एकदम ब्लॉग जमत नाही आमचं. कारण की आता आम्ही जस्ट ब्लॉग काढायला आलो, पण घरून एक फोन आला, भाऊ हे पोतं घेऊन चाललेत घरी. आता सीन आहे भाई आमच्याकडं असंच होतं. तर काही विषय नाही, पर्यायच नाही भाई आमच्याकडे. दुसरं कोण काम करणार आहे मग घरी. आम्ही जे काही ते मग घरचं काम पण ॲडजस्ट करावं लागतं. नो ऑप्शन. फक्त एक सोल्युशन आहे, बाईक, ब्लॉगिंग, कॅमेरा आणि हे काम. आणि हे काम थोडंफार आम्हाला डिमोटिवेट करून टाकतं ब्लॉगिंगमध्ये. पण काय भाई नो ऑप्शन आहे. त्यामुळं आता याला घरी येऊन पटक नाही काही सांगतात नाही. आता आता आपण इथंच ब्लॉग आपला एंड पण करू शकतो थोड्या वेळामध्ये. हा पहिला ब्लॉग असल्यामुळं याला एडिटिंगला पण चांगलाच टाईम लागणार आहे आम्हाला. कारण की आमचा हा माईक जो तुटलेला आहे तुम्हाला दाखवलेला आहे मी आधीच. हे बघा असा पूर्ण वायर असा डोमून आलेला आहे हातामध्ये. तर याच्यामुळं आता आम्ही दुसरा एक फोन जो आहे माझा पर्सनलवाला, त्याच्यामध्ये आम्ही रेकॉर्डिंग चालू केलेली आहे. आणि ती रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग हे सगळं आता मिक्स करून एकदम एडिट करणे. बाकी तुम्हाला व्हिडिओ जर बनवायचा असला ना, मोबाईल वगैरे असला ना आणि एक चांगली बाईक असली ना, तर तुमचा जो लो कॉन्फिडन्स आहे ना तो ऑटोमॅटिकली वाढून जातो. म्हणजे काही आपल्याकडे असला ना तर त्याच्यावरून आपला कॉन्फिडन्स वाढतो. आणि जर काही नसताना सुद्धा तुम्ही ब्लॉगिंग करताय म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स ऑलरेडी हाय लेवलचा आहे. तर आपण काय सध्या एवढं काय प्रोफेशनल ब्लॉगर वगैरे नाही आहे, बट चालू स्टार्टिंग करतो यात. बाकी ब्लॉगिंग म्हणजे एक असा शब्द आहे भाई, म्हणजे जर तुम्ही पैसे कमवण्यासाठी जर ब्लॉगिंग चालू करताय तर काही खरं नाही भाई. एक शौक म्हणून करा किंवा तुमची मेमरी म्हणून एक शूट करा तुम्ही. म्हणजे काहीतरी शौक म्हणून शूट करा तुम्ही. हे शौक म्हणून चाललं पाहिजे. जर तुम्ही समजा तुमचं काम वगैरे सगळं काही सोडून जर ब्लॉगिंग करत असाल ना, मग काय खरं नाही भाई. आपलं एक काम पण चालू द्या एका ठिकाणी आणि एखादा हप्त्यातून किंवा महिन्यातून 2-3 दिवस द्या तुमच्या ब्लॉगिंगला, जेणेकरून सगळं काही ॲडजस्टमेंट होईल तुमचं. म्हणजे काम पण चालू राहायला पाहिजे भाई आपलं आणि ब्लॉगिंग पण आपली चालू राहिली पाहिजे. तर हेच ते लोकेशन आहे जे तुम्ही बघू शकता. सध्या आम्हाला इथं सध्या ब्लॉग शूट करायचे होते, बट हे सध्या काही जमलं नाही आहे. हा आहे आपला समृद्धी. या साईडला पण मला समृद्धी दिसतोय. आता घरी जाऊन परत रिटर्न आम्हाला इथंच यायचं आहे, कारण की हेच लोकेशन आम्ही चूज केलेलं आहे. तसं चांगलं लोकेशन वाटतं आहे. आणि सध्या जे तुम्हाला ऊन दिसतं आहे तर ते काही थोड्या वेळात म्हणजे आता खाली येईल, एकदम सनसेट होऊन जाईल. तर त्यावेळेस एकदम शूट ठेवणं म्हणजे इतकं मस्त येईल ना, एकदम भारी येतं शूट. त्याच्यामुळं आम्ही लोकेशन चूज केलेलं आहे. थोड्या वेळात येणार आता आम्ही थोड्या वेळ.
निघलो राहिले. वाचली बाई जय, मला दिसत नाही. आय थिंक बघ वाचली. आलेत माहीत. लगेच जायचं ना आपल्याला. अरे मी काय म्हणतोय, लगेच जायचं आहे का? हा ते आमचे रायडर ते आले ते आम्ही ब्लॉग बनवायला आणि चाललोय घरचं सामान घेऊन. जे की आपले सेलिब्रिटीज आज शूट करणार आहेत आणि सध्या तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं व्ह्यू येतोय आता. हे आपली बाईक